काँग्रेस जनता पार्टीच्या वतीने आज कल्याणमधील फडके मैदानात देखील निषेध आंदोलन सुरू आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की हजारोंच्या संख्येने विद्यार्थी सध्या या मैदानात जमलेले पाहायला मिळतात। प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातामध्ये विविध प्रकारचे फलक आहेत। धर्मेंद्र प्रधानांचे राजीनामा द्यावे अशी मागणी आहे। आपण या ठिकाणी पाहिलं तर ही जी विद्यार्थिनी आहे ही ते काली माताचा चक्क वेशभूषा करून आलेली पाहायला मिळते। हिच्या हातामध्ये भ्रष्टाचार राक्षस शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करणारा एक फलक या ठिकाणी पाहायला मिळतो। आपण आता या विद्यार्थिनीशी बोलण्याचा प्रयत्न करू। ताई, काय सांगशील, कुठून आल्यात आणि ही वेशभूषा का केली असेल? मला नाही बोलायचं खरंच नाही बोलायचं प्लीज। एकंदरीतच विद्यार्थ्यांमध्ये सरकारच्या या भूमिकेबाबत कुठे ना कुठे तीव्र नाराजी सध्या पाहायला मिळते। काही विद्यार्थी बोलत आहेत तर काही विद्यार्थ्यांनी मात्र या संपूर्ण प्रकाराचा मौन बाळगतच निषेध केल्याचं पाहायला मिळतं आहे। आपल्यासोबत आणखीही काही विद्यार्थी या ठिकाणी आहेत। आपण पाहू शकता की गेल्या तासाभरापासून या ठिकाणी विद्यार्थ्यांची गर्दी सध्या एकंदरीत वाढलेली पाहायला मिळते। विद्यार्थी नव्हे तर विद्यार्थ्यांचे पालक देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आल्याचं पाहायला मिळतं आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे। तर दुसरीकडे आपण या ठिकाणी पाहू शकता की या ठिकाणी एक विविध आशयाचे फलक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी विद्यार्थ्यांचे पालक देखील मोठ्या प्रमाणात आहेत। काकी, काय सांगाल, या आंदोलनाला समर्थन द्यायला आलात तुम्ही? होय, आमची संस्था समर्थन देते आहे। मी एका मिलेनियलची आई आहे, तर मी जी जनरेशनची आजी आहे। ही तरुण मुलं जेव्हा रस्त्यावर उतरली आहेत तेव्हा मी शांतपणे घरात कशी काही बसू शकते? त्यांच्या मागण्या वाजवी आहेत। ते लाठ्या खात आहेत पण पोलिसांना फूल देत आहेत। त्यांचं मागणं योग्य आहे। भ्रष्टाचाराला त्यांचा विरोध आहे। नैतिकता कोणीतरी दाखवायला पाहिजे। दिलेली आश्वासनं कोणीतरी पाळायला पाहिजेत। कोणीतरी अकाउंटेबिलिटी दाखवली पाहिजे। जे काही निर्णय घेतले जातात किंवा जी काही जबाबदारी आहे ती घेतली मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विद्यार्थ्यांची गर्दी सध्या वाढलेली पाहायला मिळतं आहे। हा जो विद्यार्थी आहे यांनी या ठिकाणी धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या नाहीतर अशा आशयाचा एक फलक या ठिकाणी तात्या विंचूचा घेऊन आलेला पाहायला मिळतो आहे। आपण त्याची थेट संवाद साधूया। हा फलक घेऊन आल्यास काय मागणी असणार होती? मी म्हणजे जन्मतच जरी आपण स्टुडंट नसलो परंतु आपण मरेपर्यंत स्टुडंट असतो, काही ना काही शिकत असतो। आज माझा मुलगा 5 वर्षाचा आहे। उद्या त्याची शिक्षण घेण्याची जेव्हा वेळ येईल तेव्हाही ह्या पॉलिटिकल प्रेशर आणि ह्या पॉलिटिकल सिस्टीममुळे तोही असंच भरडला जाणार का? मला त्याचा भवितव्याची विषय आहे, त्याची चिंता आहे। मी आता त्याला घेऊन येऊ शकलो नाही कारण तो आजारी आहे, परंतु माझी पूर्ण फॅमिली, आम्ही सर्व म्हणजे जात धर्म पंथ सर्व विसरून आज ह्या आंदोलनामध्ये सहभागी ह्याच कारणाने होतो आहे की आमच्या मुलांचं आमचं गेलं, रडत कडत गेलं, कसंही गेलं, पण आमच्या येणाऱ्या पिढीचं आम्हाला भवितव्य घडवायचं आहे आणि ते स्टेबल करायचं आहे। याच्यामुळे हे आंदोलन आम्ही म्हणजे दिल्लीमध्ये जंतर मंतरवर असो किंवा भारतभर जे पेटलेलं आहे हे पॉलिटिकल आणि याच्यातून बघणाऱ्यांना पण मी एक उद्देश देतो आहे की हे आंदोलन एका धर्माचं एका पक्षाचं किंवा कोणाचं नाही आहे। हे आंदोलन हे सर्व समावेशक घटकांचं आहे आणि ह्या ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहेत त्यांना न्याय भेटला पाहिजे आणि शिक्षण व्यवस्था दुरुस्त झाली पाहिजे। या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी वाढते। ताई, काय सांगशील, सत्यमेव जयते चक्क डोक्यालाच लावून आले? मी राईट्स घ्यायला आली आहे इथे आणि जेव्हा मी मोठी होणार तर मला असं नको बाबा। तुम्ही पालक आहात त्याचे? माझाही मुलगा आहे सर 10 वर्षाचा आणि तोही येणार होता पण परीक्षा असल्यामुळे ते येऊ शकला नाही। पण तो मला म्हणाला का मम्मा तू जा आणि तू बोल, उद्या जर मी मोठा झालो मला आत्ताच भीती वाटते नीटची परीक्षा द्यायची, तर आत्ता जर तुम्ही लोकांनी पालकांनी पुढाकार घेतला तर आम्ही पुढचं भविष्य घडवू शकतो। तर मला खूप म्हणजे असं वाटतं सगळ्या पालकांनी सगळ्यांनी येऊन पाठिंबा दिला पाहिजे। घरी बसून काही होणार नाही, आपण या मुलांना सपोर्ट केला पाहिजे। थँक्यू। एकंदरीतच पाहिलं तर ह्या आंदोलनाला आता सुरू होऊन अवघे 2 तास झालेत, मात्र 2 तासात आपण पाहिलं तर या ठिकाणी जोरदार पाऊस देखील सुरू आहे। मात्र विद्यार्थ्यांची संख्या काही कमी होताना दिसत नाही आहे। प्रत्येक मिनिटाला या ठिकाणी अनेक विद्यार्थी या मैदानात दाखल होत आहेत। प्रचंड असं चिखल आहे, मात्र या कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या ठिकाणी आल्याचे, या आंदोलनात सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहेत। देशभरात या ठिकाणी आंदोलनाचे हे पडसाद सध्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून उमटताना पाहायला मिळतात। हातात तिरंगा घेऊन अनेक विद्यार्थी या ठिकाणी या आंदोलनात सहभागी झालेत। आत्तापर्यंत जवळपास 1000च्या आसपास विद्यार्थ्यांचा जो जमाव आहे या फडके मैदानात जमा झाला आहे। प्रत्येक विद्यार्थी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करतो।
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्यावा अशी मागणी सध्या करण्यात येते. आपण या ठिकाणी पाहू शकता, तर या ठिकाणी भगतसिंग यांचा जो फोटो आहे, या फोटो हातात घेऊन या ठिकाणी सध्या घोषणाबाजी एकंदरीत सुरू आहे. आपण पाहू शकता की फडके मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात अशा प्रमाणात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विद्यार्थी या ठिकाणी जमा होत आहेत. सरकारचा निषेध नोंदवत आहेत. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा द्या ही मागणी केली जाते. लाठीचार्जच्या घटनांचा निषेध नोंदवला जातो आहे. मात्र अद्यापही सरकारने कोणत्याही याबाबत उपाययोजना केली नसल्याने या विद्यार्थ्यांमध्ये, तरुणांमध्ये, त्यांच्या पालकांमध्ये एकंदरीतच फार मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचं देखील या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर एकंदरीत आपण या ठिकाणी पाहिलं तर अनेक मोठ्या प्रमाणात देखील विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे पालक देखील आहेत. अंकल, क्या कहोगे, आंदोलनात तुम्ही सहभागी झाला, काय मागणी असणार? मैं हिंदी में बोलेगा सर. हां, बोला. हम लोग यहाँ इसलिए आए हैं ताकि स्टूडेंट्स को आज़ादी मिले करप्शन से, पेपर लीक से, सिस्टम से. आज हमारा देश ये हाल से गुजर रहा है कि न बच्चों को नौकरी है, न शिक्षा मिल रही है, न जॉब्स है. बस हमारा एक ही मुद्दा है कि अपने स्टूडेंट्स को आज़ादी दो. देश से हमको ये सरकार से आज़ादी चाहिए. अगर कुछ कर सकते हैं तो अच्छा है, नहीं तो रेजिग्नेशन दे दो. कल्याणमध्ये अवघ्या काही दिवसांपूर्वी या आंदोलनाची हाक देण्यात आली होती. आपण पाहू शकता की अवघ्या काही दिवसात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात या आंदोलनाला प्रतिसाद दिल्याचा पाहायला मिळतं. या ठिकाणी पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक मास्क टिकवून देखील या ठिकाणी एक तरुण या ठिकाणी आलेला पाहायला मिळतो आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. सर, काय सांगाल एकंदरीत? काय बोलशील, काय मागणी आहे तुमची? मांग क्या, आपकी मांग क्या है? हमारा मांग सिर्फ इस्तीफा है. सिर्फ धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा. क्या कहोगे, क्या मांगे आप? धर्मेंद्र प्रधान को इस्तीफा देना पड़ेगा. धर्मेंद्र प्रधान को इस्तीफा देना पड़ेगा. एजुकेशन सिस्टम, जब एजुकेशन सिस्टम सही रहेगा तभी हम लोग आगे की भी अच्छे से पढ़ाई कर पाएंगे. या ठिकाणी एक नो क्वेश्चन्स मेलोडी खाओ खुद जान जाओ अशा याचे देखील फलक आहे. मैं इस्तीफा दूंगा ना दूँ अशा याचे देखील फलक आहे. एकंदरीतच विद्यार्थ्यांमध्ये या सरकारच्या बाबत प्रचंड रोष असल्याचंच या आंदोलनाच्या माध्यमातून सध्या पाहायला मिळतं. सरकारने या आंदोलनाबाबत काहीतरी ठोस निर्णय घ्यावा, काहीतरी योग्य भूमिका घ्यावी अशी मागणी सध्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून केली जाते. अशा प्रकारचं आंदोलन राज्यात देखील अनेक ठिकाणी छेडलं जातं. हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याआधीच सरकारने याच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करावा अशी मागणी सध्या पालकांनी तसेच विद्यार्थ्यांनी केली आहे. अभिजित देशमुख, जिल्हा वार्ता, कल्याण.